नाशिकमधली कॉर्पोरेट जिहादी निदा खान हिला आपल्या घरामध्ये आसरा देणारा एमआयएमचा नगरसेवक अद्यापही सुटलेला नाही। या एमआयएमच्या नगरसेवकानं स्वतःचं अतिक्रमण वाचवण्यासाठी कितीही प्रयत्न केले असले तरी लवकरच त्याच्या घरातल्या अतिक्रमणावर बुलडोझर चालू शकतो। न्यायालयानं मतीन पटेलला दिलासा दिलेला नाही। मतीन पटेलनं न्यायालयात जाऊन आपल्या घराचं केलेलं अवैध बांधकाम वाचवण्यासाठी हर तऱ्हेनं प्रयत्न सुरू केलेत। त्याची सुनावणी 18 मे पर्यंत पुढे गेली आहे। माननीय उच्च न्यायालयाने नुकतेच काही जजमेंट दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये इल्लीगल बांधकामाला तुम्ही कारवाई कठोर प्रमाणात करा। आणि आताच रिसेंटली राजेंद्र बडजात्या आणि असे काही जजमेंट आहेत, ज्याच्यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिलेले आहेत। ते आदेश मी मान्य न्यायालयाला दाखवले आणि न्यायालयाने कुठल्याही प्रकारची स्थगिती मतीन यांना न देता सरळ फक्त सिंपल नोटीस काढली आणि पुढच्या आठवड्यामध्ये 18 तारखेला सुनावणी ठेवली आहे। यामध्ये स्टे दिलेला नाही, स्टेटस को सुद्धा दिलेला नाही। सुनावणी दरम्यान स्वतः अतिक्रमणचे पदनिश्चित अधिकारी जे आहेत महापालिकेचे ते हजर होते। त्यांना कोर्टाने तोंडी सांगण्यात आलं की आम्ही या प्रकरणामध्ये आपल्या विरुद्ध कोणती ऑर्डर पास करत नाही आहोत, परंतु 18 तारखेपर्यंत आपण थांबावं। त्या संदर्भामध्ये महापालिकेचे वकील जे आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही अशा पद्धतीची आपली सूचना माझ्या अधिकाऱ्यांना निर्देशित करतो आणि त्यानंतर जे तर मॅटरची पुढील सुनावणी 18 तारखेला आता होईल। आता या निमित्तानं अधिक माहितीच्यासाठी संवाद करूयात। आमचे सहकारी प्रतिनिधी विजय चिडे यांच्यापर्यंत जाऊयात। विजय चिडे छत्रपती संभाजीनगरहून जोडले गेलेत। विजय, जे आता घर या आपल्या टीव्हीवर लोकांना दिसतंय त्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दिसणाऱ्या घरातला कोणता भाग अतिक्रमित आहे? विजय चिडे, आपण आपला माईक बंद केलेला आहे, तो माईक सुरू करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे। दरम्यान मतीनचं घर आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। जे दिसणारं घर आहे त्या संदर्भात विजय चिडेंना मी प्रश्न विचारला होता की नक्की या घरातलं अतिक्रमित म्हटलं गेलेलं बांधकाम आहे तरी काय? काही तांत्रिक कारणांमुळे विजय चिडे यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाहीये।